सगळ्यांनी आपले कॅमेरा ऑन करा प्लीज. बोला. ऍक्च्युली कालचं जे सेशन झालं ना, त्याच्यामध्ये ते आज्ञाचक्राचं वलयचं बरेच जण बोलले नाही का. तर म्हणजे आज्ञाचक्रापासून बाहेर अशा लाईन्स जाताना दिसत होत्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं सेशन वगैरे झालं त्याच्यानंतर बॉडी इतकी हलकी वाटली की असं वाटत होतं की नाही का, पूर्ण असं काहीतरी ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं खूप. अजून कमी वाटेल मॅडम. उद्याचा सेशन आहे ना आपला, त्याच्यामध्ये तर हम्म. तुम्हाला अजून आपण स्वतःची नजर काढतो का आपण कधी? माझा आवाज नाही. येतोय? हो, येतोय. स्वतःची नजर कधी आपण काढतो का? नाही. तेच उद्या आपण शिकणार आहोत. स्वतःची नजर कशी काढायचंय आणि उद्या एक मेडिटेशन आहे चक्राचं. मी तर प्रत्येकाला बोले, पहिलं सुरुवात करूया. नमस्ते सर्वांना. आजचा सेकंड डे आहे आपला. हॅपी डे. सगळ्यांना हॅपी डे. हॅपी डे. तर सगळ्यांना मला नमस्कार. हो, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मला तेच बोलायचं, जर प्रत्येकाने चक्रावर जर काम केलं ना, आपल्याला मेन खरंच प्रॉब्लेम असतात. ही चक्र अदृश्य असतात आपल्या शरीरामध्ये. जेव्हा रेखीमध्ये येतो आपण, पहिली फर्स्ट अटॅचमेंट होते. मला तेच आज शिकवायचंय. मी तुमच्याशी बोलून घेते तरी पण. आपण जेव्हा पहिले अटॅचमेंट घेतो ना आपण, तर आपले 4 चक्र ओपन होतात हार्ट पासून. युनिव्हर्स बरोबर कनेक्ट होतात ते आपले 4 चक्र. एक तुम्ही म्हणजे रेखीचे साधक होता तुम्ही, आणि तुमच्या हातातून रेखी वाहण्यास मदत होते. तर मला तेच सांगायचं. मेघा मॅडम, कॅमेरा ऑन करा प्लीज. मॅडम ऑफिस मध्ये आहे ना, त्यामुळे आज ऑफिस अगदी मध्ये फ्री का? असेल तर करेन. हो हो. चालेल चालेल, ओके. ठीक आहे. या ना माझ्यासमोर कोणीतरी या. असं बोलणार आहे. पूनम मॅडम आहे, वर्षा मॅडम आहे, कोणीतरी या समोर. तर तेच मला तुम्हाला सांगायचं की खरंच ही रेखी आहे. मी तर आई बोलते तिला. जशी आपली आई कशी काळजी घेते आपली लहानपणापासून, तशीच ही रेखी आई खूप आपली काळजी घेते. तुम्ही एकदा कनेक्ट झालात ना, तुम्हाला म्हणजे हा कोर्स आहे 5 दिवसाचा, ह्याच्यानंतर पण कोर्स आहे. पण तुम्ही लाईफमध्ये काय शिकून गेलात ना, हे तुम्हाला तुमचं कळेल की हा एवढं काही शिकून गेलो आपण, आणि एवढं काही रेखी आई देते ना आपल्याला, की तुम्ही घेता घेता खरंच दमाल, पण ती देता देता मागे नाही होणार. जशी आपली आई आपल्याला सर्वस्व देते. आपली हम्म, आई आपलं किती करते लहानापासून ते मोठे. हम्म. मोठे काय, आपलं जोपर्यंत आई आई आपली आहे या विश्वामध्ये, तोपर्यंत आई आपल्याला देतेच देते. आणि आपण घेतच बरोबर आलोय तिच्याकडे, घेतच आलोय. लक्षात बरोबर. घ्या, प्रेम असू दे, काही असू दे. कधी आई कमी पडते का कुठच्या गोष्टीमध्ये? नाही ना. नाही नाही. तशीच ही रेखी आई कधीच कमी पडत नाही, लक्षात घ्या. फक्त मी सांगते म्हणून नाही, तुम्ही खरंच स्वतः अनुभव घ्या. तुमच्या चक्रांवर काम करा. तुम्हाला भीती आहे, डिप्रेशन आहे, कामाच्या बाबतीत असो, कुठच्या बाबतीत असो, पैशाच्या बाबतीत असो, तुम्ही तिला प्रार्थना तर करा. तुम्हाला हम्म. तिचा इतका चांगला अनुभव येईल ना, की खरंच खूप चांगले. प्रमोद सर, कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन करा प्लीज. मी बंद करू का? मग तुम्हाला मस्त वाटेल नाही का नाही शिकताना? नाही नाही, तुम्हाला बघितल्याशिवाय कसं होईल. हा, मग मला पण मग तुम्हाला बघितल्याशिवाय कशी एनर्जी येईल? माझी एनर्जी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर झाली पाहिजे ना. हो, नक्की नक्कीच. म्हणूनच सांगते, सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवा आणि बोलत राहा. असं म्हणजे बरं वाटेल मला पण. हम्म. रेखी म्हणजे सर्वव्यापी वैश्विक ऊर्जा आहे. युनिव्हर्सल एनर्जी आहे. की रे म्हणजे वैश्विक युनिव्हर्सल, आणि की म्हणजे ऊर्जा. ही युनिव्हर्सल ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ती आपल्या तळ हातात आहे. ह्या तळ हातात रोग बरं करण्याची शक्ती आहे आपल्यामध्ये. शारीरिक, मानसिक लेवलवर, ही सगळ्या लेवलवर काम करते. आता तुम्ही ना लिहिण्यापेक्षा लिहा तुम्हाला मेन मेन पॉइंट. पण माझा व्हिडिओ जेव्हा येतो ना, तेव्हा खरंच तुम्ही सगळा डे 1 पासून लिहून ठेवा. तुम्हाला मदत होईल भविष्यामध्ये. पण आता लक्ष द्या. नक्कीच नक्कीच. ओके. तुम्हाला मेन हायलाइट पॉइंट असेल ते लिहा, बिंदास लिहा. तर ही हम्म. रेखी म्हणजे तुम्हाला समजणार नाही. तुम्ही लिहित राहाल, मी बोलत राहीन, अर्ध निघून जाईल तसंच. ओके. तर ही तळ हातातून आपल्या ट्रान्सफर होते. तळ हातातून ऊर्जा वाहते. तर ही शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर काम करते, आध्यात्मिक लेवलवर काम करते. तुम्ही डिप्रेस असाल तरी काम करते. आजार बरं करण्याची ईश्वरी देणगी आपल्या हातामध्ये आहे. ही एनर्जी वाहतच राहते. जर तुम्ही रेखीला कॉल कराल,
जेव्हा रेखीचे साधक होतं, आता तर आपला हा सिलेबस आहे, मी पूर्ण करते. जेव्हा खरी तुम्ही अटोलमेंट घ्याल आणि ही रेखी ऊर्जा तुमच्या हातातून वाहेल, तेव्हा तुम्हाला खरंच तिचा अनुभव कळेल. आणि रोजच्या प्रॅक्टिसमुळेही तुम्हाला समजेल की रेखी ऊर्जा काय आहे. तर ही तुम्ही खरंच ऊर्जा म्हणजे खरंच तुम्हाला ही ऊर्जेचा खूप फायदा होईल, लाईफ टाईम फायदा होईल. एकदा शिकाल पण लाईफ टाईम तुम्हाला ह्याचा फायदा होईल. मग तुम्ही ही बोलाल ऊर्जा फक्त मॅडम, हातातूनच वाहते का? हा हातातूनच वाहते. आता मी तुम्हाला प्रार्थना शिकवणार आहे ना, मग ती प्रार्थनेतून तुम्हाला समजेल कशी काय तुमच्या डोक्यातून ट्रान्सफर, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ना, वरून येते ही, हम्म, कशी वाहते ती तुम्हाला समजेल. आपल्या चक्रांमध्ये हम्म, जाते, चक्रांची नावं घ्यायची गरज नाही लागत. त्या हम्म. प्रार्थनेतून वर 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 येते, वर वर येऊन हातात येते, हातातून तळ हातामध्ये येते. तुम्हाला जाणवते. आज मी तुम्हाला थोडं फील करून देणार आहे या ऊर्जेचं महत्व. तुमच्या नक्कीच. हातात ना ऊर्जा थोडी वाहणार आहे, मी तुम्हाला ती शिकवणार आहे. ह्या शक्तीचा म्हणजे उपयोग ना सजीव निर्जीव गोष्टींवर पण होतो. आता तुम्ही बोलाल मॅडम, तुम्ही बोलता एवढी ही ऊर्जा एवढी चांगली आहे, मग सगळे का नाही शिकत, सगळ्यांना का नाही याचा फायदा होत? युनिव्हर्स त्यांनाच जॉईन करतो की त्यांच्याकडनं ही शिकली जाते. मग असं असतं तर सगळे शिकले असते, सगळ्यांनाच ही ऊर्जा प्राप्त झाली असते. पण ठराविकच लोक असतात, त्यांनाच रेखीचा कॉल जातो आणि तेच कनेक्ट होतात, सगळे कनेक्ट होत नाही. ही पूर्वपार आहे, पूर्वपार ऊर्जा आहे ही आपल्या संतांपासून. पण बोलतात ना, ही आपल्या इथे म्हणजे जसं बाहेरून येते ना, मी काल सांगितलं होतं ना की हम्म, जशी बाहेरून आल्यावर तिला किती महत्व येतं. आपलीच ऊर्जा आहे, संतांनी आपल्या वगैरे केलेली आहे, पण त्याचं आपल्याला आता महत्व नाही कळत. पण जेव्हा ही बाहेरच्या देशातून येते ना, तेव्हा आपल्याला वाटतं काय मस्त आहे, काय छान आहे, हिचा किती उपयोग आहे. पण ही बाहेरची ऊर्जा नाहीये, ही आपली आहे, ही आपल्या इथली आहे. तुम्ही आठवा ना पूर्वेपार साधू संत श्रीरामानी कसे शिलेला पाय लावल्यावर अहिल्या देवी, जी तिला शाप भेटला असो, ती पूर्ववत होते. हा, दगडापासून दगड घेऊन असं, गेले. हा. मॅडम ही कुंडलिनी शक्तीबद्दलच बोलताय ना तुम्ही, म्हणजे नाही नाही नाही, ही ज्या रेखी आहे, ही रेखी आहे. ओके कुंडलिनी शक्ती वेगळी आहे, ही रेखी आहे. ही ओके रेखी आहे. तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक विद्या वेगवेगळी आहे. रेखी जशी आहे, क्रिस्टल आहे, पेंडुलम आहे, एंजल आहेत, वास्तुशास्त्र आहे, न्यूमरोलॉजी, प्रत्येक विषय वेगवेगळा आहे. हा रेखीचा विषय आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ही तुम्हाला एवढं देऊन जाईल ना. मी तुम्हाला आत्ताच सांगितला तो शब्द, परत एकदा सांगते, तुम्ही घेता घेता दमाल. जशी आपली आई आपल्याला देते, आपली तिची हम्म, तिची आईची माया, घेता घेता आपण दमू. आईला कधी विसरू का आपण? नाही. किती प्रेम करते आई आपल्यावर, किती जपते हळुवारपणे. पण आपल्या आईवर आपला जसा विश्वास आहे ना, तसाच या रेखी आईवर पण विश्वास ठेवा. श्रद्धेने करा काय करताय ते, लक्षात घ्या. तर ही एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे आणि ही त्यांच्याकडनं शिकली जाते. आता तुम्हाला सगळ्यांना कॉल गेलेला आहे रेखीचा, वरून कॉल आलेला आहे. माझी ऍड तुम्ही बघितलेली आहे, पण तुम्हाला वरतून कॉल आलेला आहे की तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीमध्ये रेखी आपण करू शकतो. आता समजा सजीव गोष्टीमध्ये म्हणजे कसं, सजीव तर आपण आहोत. निर्जीव गोष्टीमध्ये समजा लॅपटॉप आहे माझ्या समोरचा, किंवा मशीन आहे, फ्रीज आहे. एखाद्या वेळी आता आपलं फ्रीजमध्ये मसाले असतात, काय असं म्हणजे ज्या वस्तू खराब होणाऱ्या असतील लगेच, आणि समजा फ्रीज बंद पडला, मग आता काय करायचं? किंवा मशीन मशीन बंद पडली, कपडे त्यात आहेत, मग आता तुम्ही बोला अरे देवा, मशीन बंद झाली, आता काय करायचं? मग त्यावेळेस रेखीला प्रार्थना करायची, रेखी हातात घ्यायची, असेच हात घ्यायचे कप शेप मध्ये, आणि त्या मशीनला रेखी द्यायची आणि बोलायचं, बाबा माझ्या आताचे कपडे होऊ दे, मला चालू कर, तू मशीन चालू होऊ दे, ती एनर्जी ट्रान्सफर होऊन दे, आणि ती होणार एनर्जी ट्रान्सफर, आणि थोड्या वेळाने तुमची मशीन चालू होणार, पण त्या वेळेपुरती. मग तुम्ही नंतर जेव्हा तुमचे कपडे धुवून झाले त्यावेळे, त्याच्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिशियन काय असेल, टेक्निशियन असेल, त्याला बोलून ती रिपेअर करून घ्यायची. अशी सजीव आणि निर्जीव गोष्टीवर काम करते. जसं सेमिनार आहे, माझा लॅपटॉप बंद पडला, तर थोड्या वेळाने मी त्याला रेखी देणार आणि तेवढ्या वेळेचं माझं काम करून घेणार, नंतर मी इलेक्ट्रिशियन किंवा टेक्निशियनला बोलून ते काम पूर्ण करू, म्हणजे काय रिपेअर असेल करायचं ते करून घेणार. आणि रेखीमुळे मन प्रसन्न राहतं, तुम्ही निरोगी राहता, पैशाची आवक असते. त्याला तुम्ही अफर्मेशन काल पण आपण बघितलं, अजून पण बघणार आहे, की पैशाची आवक असते ती आपल्याला, म्हणजे सगळ्यांनाच पैशाची गरज असते.
त्याच्यासाठी पण आपण प्रार्थना करू. असे कोण आहे जगामध्ये की त्याला पैसे नको असतात? सगळ्यांनाच पैसे हवे असतात ना. तुम्ही आहे, मी आहे. पैशाशिवाय काय आहे का? पैसा आहे तर सलाम आहे. पैसा नसेल तर कोण नाही विचारणार. एक टाइम जेवायला देईल, 2 टाइम जेवायला देईल, नंतर कोण विचारणार आहे तुम्हाला? कोणी नाही विचारत पैसा नसेल तर. म्हणून पैशाला महत्व आहे. पैशाला कधी गोडच बोलावं. म्हणून पैशाप्रती ना रोज म्हणजे नेहमी आपुलकीने गोडच बोलावं पैशाला. कधी पैशाला नावं ठेवू नये. आणि पैसे पण आपण आलो, बाजारातून काय घेऊन आलो, इथे तिथे टेबलावर ठेवायचे नाही. सरळ आपल्या पॉकेटात ठेवायचे व्यवस्थित. कधी पण ठेवतो, इथे ठेवतो, तिथे ठेवतोय, उडून जातात आहेत. असते ना काय काय ना, असते ना सवय. पूनम मॅडम हो हसल्या. हो माझे कॉइन्स पडलेले असतात तिकडे तिकडे. नाही, कदर करायला शिका. तुमच्याकडे नसतील ना तेवढे पण, मग तेव्हा तुम्हाला समजेल त्याची कदर. अरे माझ्याकडे इथे तिथे पैसे, आज माझ्याकडे पैसे नाहीयेत. किती त्रास होईल लक्षात घ्या. कदर करा पैशाची. हो पैसा तर जादू आहे, लक्षात घ्या. हो हो. आणि रेकी ही मॅजिकलच आहे. खरंच मॅजिकच आहे. तुमच्या जीवनामध्ये मॅजिकच होईल. पण ही काही जादू टोना वगैरे काही नाहीये, लक्षात घ्या. कोण असं बोलत असेल जर रेखीमध्ये आल्यावर व्हेज नॉनव्हेज, जे नॉनव्हेज पण खातात, व्हेज खातात, असं काही नाही. तुम्ही काही खाऊ शकता. ह्याला काय अडथळा नाहीये की काही खायचं काय नाही खायचं, बिंदास. आणि ह्याला शिक्षणाची पण गरज नाही की बाबा मला हाय एज्युकेशन पाहिजे तरच मी रेखी शिकू शकते, काही नाही. आणि रेखी सगळ्या भाषांवर काम करते. जी युनिव्हर्सला तुमची भाषा समजते, तुम्हाला जगात त्यानेच पाठवलंय ना, युनिव्हर्सनीच पाठवलंय ना जगामध्ये. हो त्याला तुमची भाषा सगळी समजते. तुम्ही मद्रासी असाल, तुम्ही सिंधी असाल, पंजाबी असाल, कोणत्या कोणत्या लँग्वेज मध्ये पण, मराठी, ती भाषा जी तुम्हाला साधी सोपी भाषा वाटते, ती भाषा युनिव्हर्सला समजते. फक्त मनातून आली पाहिजे. रेखी भावनांवर काम करते, लक्षात घ्या. रेखी भावनांवर तुम्ही श्रद्धेने केलं तरच ऐकणार आहे. हडतूड केलं तर ऐकेल का? चल. नाही नाही. कुठच्या व्यक्तीला पण आपण जीव लावला, आपुलकी, आपल्या बाजूला छोटं बाळ असतं, त्याला आपण लहानपणापासून प्रेम केलं, ते आपोआप आपल्या घरी येतं ना. हो त्याला सांगायची गरज पण नाही लागत, स्वतःहून चालत येतं. तसंच एखादी व्यक्ती पण, तिला तुम्ही आदर केलात, तिचा मान केलात, तिच्याशी 2 शब्द, म्हणजे वाणीमध्ये पण एवढी ताकद पाहिजे आपल्या की व्यवस्थित बोलायची. समोरच्याशी तुम्ही चांगलं बोलाल, आदराने बोलाल, तर ती तुमच्याकडे येणारच. एकच मिनिट. आदराने बोलाल ती तुमच्याकडे येणारच. चला, आता आपण ही एनर्जी ट्रान्सफर म्हणजे आपल्या हातात जाणीव करून घ्यायची. आता ही रेखी शक्ती तुमच्यात पण आहे, माझ्यात पण आहे. एक स्टोरी सांगते मी तुम्हाला. गुरु शिष्य असतोय, तर तो शिष्य गुरूंना बोलतो की सर मला ना खूप, म्हणजे गुरुजी मला खूप ताणतणाव, खूप मला डिप्रेशन आहे, खूप त्रास आहे मला, तर मी काय करू? तर सर बोलतात त्यांना की ठीक आहे तुला, ठीक आहे तुला तणाव आहे, काय आहे, चिंतामुक्त व्हायचं आहे, तर तू एक गोष्ट लक्षात ठेव. एक ग्लास घे, त्याच्यात पाणी घे. तो पाणी घेतो आणि तिथे समोर झाड. रेखी म्हणजे काय हे मला सांगायचंय. तुमच्यात वाहते, माझ्यात वाहते ती. अर्थ लक्षात घ्या मी काय बोलते ते. तर पाण्याचा ग्लास घेतो आणि तिथे समोर झाडं असतात. काय काय झाडं सुकलेली असतात. तर सर काय बोलतात ते की हे तुझ्या ग्लासातलं पाणी आहे ना, सुकलेली म्हणजे अर्धवट अशी कोमजलेली झाडं असतात, तू त्यांना पाणी घाल त्या तुझ्या ग्लासामधलं. ते लगेच पाणी घालतात सर. माती ओली होते, हळूहळू झाडं ती टवटवीत व्हायला लागतात. लक्षात घ्या, ही एनर्जी आहे तुमच्यात माझ्यात. हळूहळू होते ना, लगेच टाकल्या टाकल्या झाड उभं झालं नाही, नाही हळूहळू पूर्ववत होतं ते झाड. तर ही एनर्जी आहे, जी तुमच्यात पण आहे, माझ्यात पण आहे. आता हिला फील करायचं आपल्याला. चला सगळ्यांनी फील करूया. हात रब करा, चांगले करा रब हात. रिलॅक्स राहायचं, रिलॅक्स बसायचं. हात जवळ दूर करा. नाही सॉरी, आधी डोळे बंद करा तुम्ही. बस झालं, बस झालं. बस हात रब केले ना. आता हात असे फक्त ठेवा खाली मांडीवर. मांडीवर ठेवा, डोळे बंद करा. एक हलका श्वास घ्या, श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ श्वास सोडा. परत एक श्वास घ्या, श्वास सोडा. आता परत एकदा श्वास घेताना त्याबरोबर बोलायचं आहे मनातल्या मनात. एक सकारात्मक ऊर्जा,
मी माझ्या शरीरात प्रवाहित होत आहे, प्रवेश करत आहे. अशा प्रकारे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवाहित होत आहे. आता श्वास सोडा हळूहळू. हळूहळू श्वास सोडताना तुम्ही बोला, तुमच्या बॉडीतील 7 चक्रातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडत आहे. असा अनुभव करायचा आहे की माझ्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडत आहे. तुमचे हात, तुमची मान रिलॅक्स करायचे आहे. तुमचे पायाचे तळवे, शोल्डर, संपूर्ण शरीर, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. आता डोळे उघडा. डोळे उघडा आता सगळ्यांनी. आणि हे हात जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, हळूहळू करायचं. जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, गोल गोल, गोल गोल, गोल गोल, गोल गोल. आणि आता समोरासमोर हात ठेवायचे आणि फील करा. आता काय फील होतंय बघा हातामध्ये. हेवी वाटतात थोडे. हा, हेवी एनर्जी वाटतात. हेवी वाटतायत ना इथून. हम्म. सेन्सेशन असं हातात म्हणजे काहीतरी तुमच्या चालल्यासारखं वाटतंय. हा हा होत आहे ना. हीच एनर्जी तुम्हाला या पूर्ववत व्हा. या, हात खाली करा. वाटलं काय मॅडम? तुम्ही आता चष्मा लावलाय, तिथे नाव नाही तुमचं लिहिलंय. तुमचं नाव काय मॅडम? रश्मी कसब, नाला अच्छा, सुपारा. तुम्ही तिथे रश्मी टाकलं असतं ना फोनच्या इथे, तर मग मला बोलता आलं असतं. बाकीच्यांनी कसं सगळ्यांनी तुम्हाला नसेल येत तर संध्याकाळी कोणाकडनं करून घ्या. हो, हा, कारण का ते जमत नाहीये मला, मी ट्राय करत होती नाही, ते जमलं नाही. कोणाकडनं तरी करून घ्या, म्हणजे मला ना नाव घ्यायला बरं पडेल. चालेल. असं फोनच्या ह्याच्यावर मी काय बोलू तुम्हाला, आणि मला एवढ्या ह्याच्यात नाव लक्षात राहत नाही, पण इथे सगळ्यांची नावं आल्यामुळे पटकन बोलता येतं ना. हो हो उद्या करून घ्या. हो कसं वाटलं? फील झालं का तुम्हाला? हो. हातामध्ये ते जडत्वच आल्यासारखं वाटलं थोडं हातामध्ये. वाटलं ना तसंच तुम्हाला फील फील करायचं आहे. तीच रेखीव ऊर्जा आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक रोगांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या आध्यात्मिक उपचार आणि आध्यात्मिक सरावाचा एक प्रकार. रेखी हे चक्र दाखवले तुम्हाला. हम्म. व्यक्तीला बरं होण्यासाठी आवश्यकता असते. तळ हातातून वाहते रेखी, आता जसं शिकवले. रेखी स्पर्श चिकित्सा हाताने वाहते, हातातून. लक्षात घ्या, तुम्ही दुसऱ्याला कोणाला देणार ना रेखी, तेव्हा हे हात वरती पाहिजे, टेकलेले नाही पाहिजे. लक्षात येतंय? आणि स्वतःला पण करताना असं थोडं दूरच राहायचं, असं चिटकवायचं नाही. काना बिनाला देताना नंतर मी शिकवणार आहे जसं तुम्हाला, डोळ्याला वगैरे. ओके. रेखी शिकण्यासाठी कारणे. आता तुम्ही कशासाठी रेखी शिकताय? मानसिक आरोग्य. हा, आर्थिक समस्या आहे बघा. आर्थिक समस्या, आरोग्य समस्या, मानसिक आरोग्य, विश्वासाचा अभाव. सर्वच गोष्टींसाठी हा, सर्वच गोष्टींसाठी शिकायचं. सर्व हा, गोष्टींसाठी, बरोबर, सर्व गोष्टींसाठी. एकच गोष्टी नाही. आता तेच आर्थिक समस्या. आता जसं ह्याच्यामध्ये आहे की प्रत्येक इश्यूवर काम करते रेखी, तसं आर्थिक समस्या. आता कोणाचा जॉब जातो, कोणाचं, एकच मिनिट, हे जरा बघितलंय ना तुम्ही, लक्षात आलंय ना हो तुम्हाला? हो हो. जसं कोणाचा जॉब जातो, कोणाचं काही प्रॉब्लेम होतं, एखादा पैसे नसतात. एकच मिनिट, मला म्हणतो करून. कोणाचा जॉब जातो, किती समस्या अशा असतात. काय काय जण इतके डिप्रेस होतात, डिप्रेशन खाली जातात की त्यांना आत्महत्या करावी लागते. काय काय करतात ना आत्महत्या, पण हम्म. काय सोल्युशन असतं का आत्महत्या करून? तो माणूस ना वरचा राहत ना खालचा राहत. पण त्याच्यावर समाधान शोधलं
खरं ती वेळ असते ना खूप भयानक असते. आपण असं बोलतो एखाद्या आत्महत्या करतो, पण कंट्रोल जर केला तर होऊ शकतं. तर तुम्ही ह्याच्यासाठीच रेकी शिका की आपल्या मनावर कंट्रोल होईल, आपण ह्याच्यातून बाहेर येऊ. आता हेल्थ इश्यू हा तर झाला, मेंटल इश्यू झाला. हेल्थ इश्यू हेल्थ इश्यू आता सांगा, प्रत्येकाच्या घरात पेशंट आहेत. लोक आहे. जेवतात कमी, गोळ्या टायमावर खातात. भीती असते की जर नाही बरोबर. गोळी खाल्ली तर माझा आजार वाढेल. हो. तेच आपल्याला त्याच्यातून बाहेर यायचंय. आपण जास्त म्हणजे अन्न कमी खातो पण औषधं जास्त खातो. हा हेल्थ इश्यू आहे. मेंटल इश्यू बऱ्याच घरामध्ये प्रत्येक म्हणजे मुलं ऐकत नाहीत, आई वडिलांचं ऐकत हम्म, नाही. हम्म. आणि मग आई वडिलांच्या पण अपेक्षा असतात की मुलांनी एवढेच पर्सेंटेज काढले पाहिजे, जे मी केलं नाही ते माझ्या मुलांनी केलं पाहिजे. मग मुलगा डिप्रेशन खाली असतो की मला एवढे पर्सेंटेज पडतील का, मी काय करू. मग त्यावेळी आपण ते समाधान काढायचंय. त्या मुलाला आपण रेखी देऊ शकतो. पुढे तुम्हाला सांगणारच आहे, विषय येणारच आहे ते आपले. रेकी पास्ट लाईफचा काही संबंध असतो का, तर हो, पास्ट लाईफचा संबंध असतो. आपले कार्मिक अकाउंट असतात. मी काल जसं सांगितलं ते आपल्या बरोबर आपला जन्म होतो तेव्हा आपण आपल्या बरोबर काही पास्ट लाईफ मधले इश्यूज घेऊन आलो असतो. तर रेकी शिकल्यामुळे त्या बंधनातून आपण बाहेर येण्यास मदत होतो. म्हणून रेकी शिका. प्रत्येक याच्यावर सोल्युशन आहे. रेकी शिकल्यामुळे काय होतं, आपले भोग कमी होते. भोग तर असतातच आपल्याला, लक्षात ठेवा. तुम्ही रेकी शिका, काही करा, भोग आपल्याला आहेत, पण त्या भोगाची तीव्रता कमी होते. लक्षात घ्या. तुम्हाला म्हणजे एक उदाहरण देते. जसं आध्यात्मिक असतो, रेकी करतो, आपल्याला भोग भोगायचे, ऍक्सिडेंट होणार असेल बाहेर, आपला हात जाणार असतो पण आपल्या बोटावर येतं, हातावरचं बोटावर येतं बोलतात ना, हम्म, हम्म. तसं हो, ते हो. येतं. तसं ते येते रेकी शिकल्यामुळे. म्हणजे आता आपण जसं बाहेर जाणार तर आपल्याला प्रोटेक्शन देणार, पुढच्या आपल्या लेसन मध्ये येईल आपल्याला ते, आपण कसं आपल्याला प्रोटेक्ट करायचं, आपल्या घरातल्यांना कसं प्रोटेक्ट करायचं. तर रेकी शिकल्यामुळे हे विषय बरेच बरेच दूर होतात. दूर म्हणजे कमी होतात आणि भोगाची तीव्रता कमी होते. भोग तर भोगणारच आहे शेवटी. आपण पाच जन्मामध्ये काय पाप केलेत, पुण्य केलेत, ते आपल्यालाच माहितीये ना. ज्यांनी पुण्य केले ते साहजिकच आहे, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलंच होणार आहे. पण ज्यांनी काही कर्म केले असतील, वाईट कर्म, तर हम्म, त्याचं थोडंफार तुम्हाला तर भोगायलाच लागणार आहे. पण रेखीमध्ये आल्यावर त्याची तीव्रता कमी होते. ऑरामध्ये बसलेली निगेटिव्हिटी ती कमी होते. 7 चक्रांमध्ये निगेटिव्हिटी असते ती कमी होते. काही जण विचार करतात की ही जादूटोना आहे. काय कायनी मला तर विचारले होते प्रश्न की रेखी म्हणजे ही माइंडवर काम करते ती ना, दुसऱ्याचं माइंड काबू करते ती ना. बिलकुल नाही. आतापर्यंत तुम्हाला कालच्यापासून आजपर्यंत असं वाटलं का की रेखी दुसऱ्यांच्या मनावर राज्य करते, दुसऱ्यांचं हम्म. माइंड? नाही. नाही. ही सकारात्मक ऊर्जा आहे, सात्विक ऊर्जा आहे. ती खूप पॉझिटिव्ह आहे. तुम्ही घेतलं तर हिचा लाभच होणार आहे. आता आपण रेखीची हिस्ट्री बघूया. रेखीचा वापर कसा करा. मानवी शरीराला रोगापासून बरे करण्यासाठी वापरले जाणारे एक वैकल्पिक उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीनुसार मानवी शरीरात 7 चक्रे आणि जीवन ऊर्जा किंवा प्राण आहे, जे एकमेकांपासून वाहतात. रेखी थेरपी ही चक्रे उघडते आणि जागृत करते, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि वेदना कमी होतात. खरंच आपल्याला किती पेनिंग असतं, जसं वय वाढतं तसं गुडघे दुखतात, खूप त्रास होतो. तुम्ही पुढच्या सेकंड लेवलला पण सरळ चोपूर एक असो, फटाफट केला, ड्रॉ टाकला अंगावर, किंवा तुम्हाला असं जाताना कुत्रा दिसला, भीती वाटते ना कुत्र्याची, तर लगेच टंकवर म्हणजे वरती टाळूला, आपल्या जिभेच्या टाळूला, मी आता तुम्हाला बोलते अशी, पण असं केलं मी, लगेच जिभेने फिरवलं आणि फूक मारली, तर तिथे तो कुत्रा शांत होतो, तुमचा मार्ग मोकळा होतो, तुम्ही सरळ जायला तयार होता. इतकी खरंच रेखीमध्ये जादू आहे. ही प्रार्थनेचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मी तुम्हाला नंतर सांगते. सगळ्यांनी काढून घ्या, महत्वाची आहे, याची प्रॅक्टिस करा. कुठून दिसतं मॅडम ते? आ? कुठं दिसतं ते म्हटलं? दिसतंय ना समोर तुम्हाला? मला नाही दिसत आहे ते. नाही नाही, दिसतच नाहीये. हा. नाही दिसते स्क्रीनवरच आहे. स्क्रीनवर आहे. दिसतंय, त्यांनी स्क्रीन मॅडम स्लाइड केली असेल. रेखीची प्रार्थना आहे, वर्षा मॅडम आहे ना? दिसते आहे मॅम आहे मॅडम. आहे ना मॅडम.
आहे रेकीची प्रार्थना. दोन्ही मॅम हात ते फोटो गुडघ्यावर ठेवा, बघितल्यासारखं साईडला करावं लागतं. डोळे बंद साईडला करा व करा ते. मनात म्हणा. हा, आहे ना. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा, डोळे ठेवा, बंद करा व म्हणा. डोळे बंद करा व मनात म्हणा. मी तुम्हाला शिकवणार आहे आहे, ते. स्क्रीनशॉट काढून घ्या. हा स्क्रीनशॉट व्हिडिओ काढून पण सेंड करा घ्या. नंतर. व्हिडिओ माझी रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग. येते हा. मॅडम, मग ती तुम्ही बघा. फक्त आता स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलाय सगळ्यांनी? हो हो. हो. ओके. आता रेकीचा इतिहास. हे डॉक्टर मिकाऊ उसुई आहेत, रेकीचे फाउंडर. रेकी हा जापानी शब्द आहे. ही जपान मधून आले. मी मगाशी जसं बोलली, ही आपलीच आहे, पण आता जापान मधून आले म्हणून ती प्रसिद्ध झाली. हे डॉक्टर मिकाऊ उसुई आहेत. हे रेकीचे फाउंडर आहेत. रेकीचा विकास 20व्या शतकाच्या सुरुवातीला जपानमध्ये मिकाऊ उसुई यांनी केला. उसुई 21 दिवसाच्या एका ध्यान साधनेसाठी कुरामा पर्वतावर गेले, जिथे त्यांना रेखी ऊर्जा वाहण्याची क्षमता प्राप्त झाली. त्यांचे अथक परिश्रम, बिलकुल त्यांनी अन्न पाणी काही न खाता त्यांनी ध्यान धारणा केलेली आहे आणि ही खरी आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला 10 वेळा बोलते, मेडिटेशन करा, मेडिटेशन करा. खरंच आहे. हे डॉक्टरांनी इतकं म्हणजे परिश्रम केलंय. आणि म्हणजे तुम्ही गुगलवर जाल ना, आता आपला हा रेखीचा म्हणजे थोडक्यात मी सांगते की त्यांनी ध्यान धारणा करून त्यांच्यात रेखी ऊर्जा प्रवाहित झाली आणि त्यांनी जगाला म्हणजे पहिले सुरुवातीला त्यांनी डॉक्टर चिरायू हयाशी आहेत त्यांना शिकवली. दिसतायत हे पीपीटी दिसते ना? हो, दिसते. आणि चिरोजी हयाशी आणि हवायू टकाटा आहे त्यांना शिकवली रेखी. आणि ह्या मॅडम आहेत ना, त्यांना कॅन्सर झाला होता वयाच्या 30व्या वर्षी. तर त्यांनी मेडिकल ट्रीटमेंट पण घेतली, पण रेखीची ऊर्जा म्हणजे रेखीची थेरपी पण घेतली त्यांनी आणि त्या वयाच्या 89 वर्ष जगल्या. म्हणजे तुम्ही विचार करा, रेखीमध्ये किती चमत्कार आणि जादू आहे. ती रोगांवर काम करते. हायलाइट पॉइंट आहे, लक्षात ठेवा हा. आणि डॉक्टर मिकाऊ उसुई, जेवढे आपण रेखी शिकतो तर त्यांचं नाव घ्यायचं आणि पुढेच जायचं. लक्षात घ्या, पुढे जरी शिकणार आहे पण त्यांना कायम लक्षात ठेवायचं, कारण ते फाउंडर आहेत रेखीचे. जरी आम्ही ग्रँड मास्टर असलो ना, तरी आम्हाला त्यांचा फोटो म्हणजे जसं काय फंक्शन असेल तर ते महत्वाचे, कारण आम्ही त्यांच्यापासून शिकलोय पुढे ना. लक्षात घ्या. ठीक आहे, आता आपण रेखीचे तत्व शिकणार आहोत. 5 तत्व. आतापर्यंत काय प्रश्न असेल ते विचारा. मॅडम, बोला ना. माझ्या हसबंडला हे फ्रोझन शोल्डर आहे, तर त्याच्यावर आपल्याला करता येईल का उपचार? येणार. तुम्ही फक्त थांबा आता 5 दिवस. हो 5 दिवस नक्की थांबाल नक्की. ना. हो. हा, मग तेव्हा तुम्हाला समजेल की काय आहे काय नाही. तुम्ही बोलाल खरंच मॅजिक आहे. आणि क्रिस्टल पण, आता आपल्याकडे क्रिस्टल पण आहेत. लक्षात घ्या, क्रिस्टल थेरपी आहे, त्याचा पण तुम्ही उपयोग करू शकता. क्रिस्टल थेरपीने ॲमेथिस्ट वापरायला सांगा त्यांना. माहित आहेत का क्रिस्टल तुम्हाला? तुमच्या हातात पाहिलं मी. मग तुम्ही आहे. शो घातलाय का कोणी दिला आहे तो? नाही, दिलेलं आहे ते. कशावर दिला आहे? नाही, सहज पैसा वगैरे अट्रॅक्ट करण्यासाठी. मनी मॅग्नेट. मनी मॅग्नेट. अच्छा, एकच मिनिट. चांगला असतो मनी मॅग्नेट. जरा दाखवा, असा करा जरा. ओके 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 ओके. मग सरांना पण एक ॲमेथिस्ट ब्रेसलेट द्या. बरं. ते त्यांना पेन काढून घेण्यासाठी मदत होईल. लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. हो. एकच मिनिट. त्याला मराठीत काय म्हणता मॅडम? मराठीत नाही, ते सगळं इंग्लिश मध्येच आहे. हो का? अच्छा. तुम्हाला दाखवते मी तो कलर. हा. तुम्ही मला ना व्हॉट्सअपला हाय टाका. ओके ओके. मी तुम्हाला ठीक आहे, फोटो ठीक टाकते. आहे. आणि तो बिलकुल. टंबल्स पण पेबल्स पण टाकते, म्हणजे मग तुम्हाला सांगते मी काय ते पुढे. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू. आठवणीने टाका. हो हो.
आता रेखीचे तत्व आपण शिकूया. इथपर्यंत सगळ्यांना सगळं क्लिअर आहे? हो. रेखीचं महत्व समजलंय? रेखी म्हणजे काय आहे ते? हो. हो. आता रेखीचे प्रिन्सिपल, रेखीचे तत्व आपण जस्ट फॉर टुडे डू नॉट अँग्री. आता राग कोणाकोणाला येतो? राग सगळ्यांना येतो. असं मला कोण येतो. विचार नाहीये मला पण प्राण्यात. येतो. मला पण येतो मॅडम. असं जगात कोण नाही की त्यांना राग येत नाही. पण त्याच्यावरच आपण कंट्रोल करायचं आहे. लक्षात घ्या, त्याच्यावरच आपण कंट्रोल करायला शिकायचंय हळूहळू. आज एका दिवसाने रेखीचे 5 तत्व आहेत. हे महत्वाचे स्क्रीनशॉट काढून द्या. प्लीज माईक हो. म्यूट करा ना. प्रत्येक व्यक्तीला राग येतो. हे एका दिवशी होत नाही. पण रोज जर ह्या रागाला कंट्रोल केला, शांत केलं, आता रागापासून काय होतं? आजार येतं. लक्षात घ्या. वर्षा मॅडम, तुम्ही मस्तपैकी ऑन करा पहिला कॅमेरा. संजू मॅडम, मॅडम आहेत का सर आहेत का माहित नाही. तर राग हा प्रत्येक दिवशी म्हणजे आज मी सांगितलंय तर तुमचा आजच्या आज कंट्रोल नाही होणार. पण आपण प्रयत्न करायचा आहे हा राग दिवसेंदिवस कंट्रोल होईल. जेव्हा जेव्हा राग येतो, मला पण खूप खरंच मॅडम राग यायचा. पण मी स्वतःला खूप कंट्रोल केलंय, खूप कंट्रोल केलं. असं कोणच नसतं जगामध्ये की त्याला राग येत नाही. प्रत्येकाला राग येतो. शांत पण असतो माणूस, राग पण येतो. पण थोडा थोडा कंट्रोल करायला शिकायचं आपण. आपलंच नुकसान होतं रागाने. लक्षात घ्या, आजार येतं, ऍसिडिटी वाढते, शरीरातलं रक्त गरम होतच ना, ऍसिडिटी वाढते. दुसरं आता सेकंड, जस्ट फॉर टुडे डू नॉट वरी. आता चिंता करू नका. आता मी बोले चिंता करू नका, तर तुम्ही सोडणार आहे का चिंता करायची? नाही, नाही. नाही 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 शब्द बोलायचा. रेखेला नाही शब्द आवडत नाही. चिंता करतो. हा, चिंता करतो ना. मग तेच आपण ते चिंता करणं पण जरा हळूहळू कमी करायचंय. चिंतेमुळे सगळे त्रास होतात, रोग आजार होतात. लक्षात घ्या, आजच्या दिवशी चिंता करायची नाही. आपल्याला प्रत्येक वेळी मनामध्ये वाईट विचार येतातच ना. हो. कुठे इंटरव्ह्यूला गेलो, कुठे काय गेलो, तर असं वाटतं अरे माझा इंटरव्ह्यू पास होईल ना, माझं असं होईल ना, माझं तसं होईल ना. तर चिंता करायची सोडून द्यायची. म्हणून रेखीद्वारे मनातून आपले चांगले विचार करायचे, विचार काढून टाकायचे. वाईट विचार हे मनातून काढून टाकायचे. जसं आता पुढे मी अफर्मेशन शिकेल. जस्ट फॉर टुडे बी ग्रेटफुल. ग्रेटफुल राहायचं. देवाने आपल्याला काय दिलं. आता मी जर बोलली, राग नका मानू हा, मी बोलते. परमेश्वराला खरंच थँक्यू बोलायचं. वर्षा मॅडम, मी बोलली मला तुमचे डोळे द्याल का मला? हो, नाही, नाही. पूनम मॅडम, मी बोलली तुम्हाला हात द्याल का? नाही नाही. बरोबर आहे. पण तुम्ही विचार करा, देवाने आपल्याला डोळे दिले, हात दिले, हे शरीर दिले. आपण थँक्यू बोलतो का देवाला त्याच्यासाठी? ज्यांना डोळे नाही, ज्यांना हात नाही, तुम्ही विचार करा त्यांचं आयुष्य कसं असेल, किती त्रास असेल. आज आपल्याला दिलंय ना, त्याची खरंच आपल्याला कदर नाही. आपण बोलतो ना, तर त्या परमेश्वराला थँक्यू बोला की त्याने आपल्याला हे दिलंय. ते आपण दोष काढत असतो की मला हे नाही, मला ते नाही, माझं असंच, माझं तसंच. ओके, हो. कृतज्ञता, दोष काढायचं कमी करा आणि खरंच ग्रेटफुल राहा. आणि प्रत्येकाला थँक्यू बोलायला शिका. जे जे आपल्या प्रती काही करतात ना, त्यांना प्रत्येकाला थँक्यू बोलायला शिका. जसं होपोनोपोनो प्रार्थना दिली मी तुम्हाला. हो. जस्ट फॉर टुडे वर्क ऑनेस्टली. आता प्रामाणिक, स्वतःशी प्रामाणिक राहा. आपण दुसऱ्याला फसवले तर तो कर्म आपल्याकडे येणारच आहे. आणि आपल्याला गिल्ट पण राहते. दुसऱ्याचे पैसे घेतले, त्याला फसवले, दिले नाही. स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःच्या कामाप्रती प्रामाणिक राहा. आणि प्रत्येक मानव वर्ग त्याच्याबद्दल प्रामाणिक राहा. जर दुसऱ्याला फसवले तर तो कर्म तुमच्याकडे येणारच आहे परत. तुम्हाला दुसरा कोण फसवून जाणार आहे. लक्षात घ्या. आपण पण किती जण असे असतो, आत्ता पण ह्या याच्यामध्ये आपल्याला फसवलेलं असतं ना. आत्तापासूनच आपण असं करायचं की आपण नसेल करत, आपण नाहीच करत आहे. कोणाला फसवत तर नाहीच आहे आपण. पण तरी पण लक्षात ठेवायचं, आपण कोणालाच फसवायचं नाही. 1 रुपया जरी कोणाचा आपल्याकडे आला तरी आपण देण्याची, अरे 1च रुपया आहे ना, नाही. आपल्याकडे येतो कर्मफलट. 1 रुपयाचं तुमचे किती जातील. म्हणून कोणाचं पण असेल ना, कोण खुशीने देतं, खुशीने करतं, ती वेगळी गोष्ट असते. लक्षात घ्या. जस्ट फॉर टुडे बी काइंड
टू युअर सेल्फ अँड अदर. दुसऱ्यांप्रती प्रती प्रेम ठेवा. प्राण्यांप्रती, आता काय काय जणांना सवय असते, कुत्रा रस्त्यात जरी असेल तरी दगड मारा, काठी मारा. हम्म. असं न करता तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा. नाही, तुम्हाला भीती वाटते पण आपण कोणाला त्रास द्यायचा नाही. प्रेम करायला शिका. स्वतःवर पहिला प्रेम करा. सगळ्यांनी पहिलं स्वतःवर प्रेम करा. आपण सगळ्यांसाठी करतो, पण आपल्यावर स्वतःसाठी कधी विचार करतो? आपण आपल्या घरातल्यांसाठी किती करतो. माझ्या मुलाला हे, माझ्या नवऱ्याला हे, माझ्या अमक्याला ते, सासूला, सासऱ्यांना, सगळ्यांना. पण स्वतःसाठी कधी विचार करतो का? स्वतःसाठी असा जरी विचार, अरे मी एकटी आहे, मला एकटी करायचं, जाऊ दे आज मी नाही करत आहे, असाच विचार करतो ना, तर स्वतःसाठी प्रेम करा. स्वतःला. आणि प्राणी पण जरी असतील, कुत्रा, मांजर वगैरे, कोण अडचणीत असेल ना, तर त्यांना पहिलं मदत करा. हम्म. बघा आता गरमीचे दिवस आहेत, आता शक्य होत नाही, पण एक गॅलरीमध्ये पाण्याचं भांडं जरी भरून ठेवलं तरी हम्म. किती मदत होईल प्राण्यांना. आज कधी कधी पाणी पण मिळत नाही त्यांना, पण तुम्हाला ते नकळत आशीर्वाद मिळतात. धान्य, थोडंसं धान्य, म्हणजे तुम्ही आता ऑनलाईन कुठे बघितलं तर तुम्हाला मिळतं, ती एक बरणी असते, त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ टाकलेत, काही कडधान्य टाकलेत, माझ्या पण गॅलरीमध्ये आहे. तसंच पाण्याची पण मिळते, अटकवून ठेवायची. तिथे येतात पक्षी, चिमण्या वगैरे, आणि खाऊन जातात. तुम्हाला त्रास पण होत नाही त्याचा. ओके. करू शकतो ना आपण प्राणी मात्रावर प्रेम वगैरे, आणि हो. इतरांवर पण आणि स्वतःवर पण. समजलंय? हा, एवढे 5 प्रिन्सिपल आहेत, ते तत्व आहेत रेखीचे. बोर नाही ना झालात? नाही नाही. हम्म. नक्की. हो. नाही. उलट उलट यामुळे मला एक आठवलं, वर्क काय? ऑनेस्टली असं जे, जस्ट फॉर टुडे वर्क ऑनेस्टली, हा. याच्यावरून असं मला आठवलं. म्हणजे मी खरंच विसरली होती. माझ्या मुलाचं लग्न झालं आणि त्यावेळेस मेहंदीसाठी मुलींना बोलवलं होतं. त्या मुली आल्या, त्यांना पैसे दिले, त्या गेल्या. पण माझी सून आणि माझ्या भाचीसाठी दुसऱ्यांदा पुन्हा बोलावलं होतं. ती आली, पण तिने पैसे घेतले नाही की आपण नंतर बोलू म्हणून, आणि मी ते विसरली नंतर. आता या वर्क ऑनेस्टलीमुळे मला आठवलं की त्या मुलीचे पैसे द्यायचे आहेत. 2 महिने झाले. हम्म. हम्म. म्हणजे मला आता, मी हे झाल्यानंतर मी लगेच तिला पे करणार. नक्की ओके. नक्की. आणि मला हा, मेसेज पण हे करा मी आठवलं केले. मला. हो हो हो, बिलकुल बिलकुल. चला, आता मला म्हणजे ही मेन चांगली गोष्ट झाली माझ्यासाठी. नाही, आणि तुम्ही रेखीत आलायत ना आता, हो. मग तुम्हाला रेखीच आठवण करून देणार, लक्षात घ्या. रेखीचे साधक होतात आहे तुम्ही. तुमच्या नक्की नक्की. बाबतीत तेच आहे. रेखीमध्ये जे नेगेटिव्ह, जसं आपल्याला नेगेटिव्ह माणसं असतात, आपल्याला त्यांच्यापासून दूर होता येत नाही. पण रेखी असं करते ना, कधी कधी बघा, आपण बोलतो की हा माणूस माझ्याशी का नाही बोलत आहे, ही व्यक्ती, माझी मैत्रीण माझ्याशी का नाही बोलत आहे. ती रेखीच तुमचं काम करते की पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार आहे तिच्यापासून. मग तुमचं रिलेशन हळूहळू हळू तिच्यापासून दूर होतं, त्याच्यापासून दूर होतं, आणि तुम्ही लांब जाता. म्हणजे नको असणारी माणसं पण रेखी दूर करते आपोआप. जसं तुम्ही हा मोठा अनुभव सांगितलायत आता, की तुम्हाला ते आठवण आलं, तर ती रेखी तुम्हाला तसं घडवत जाते. फक्त तुम्हाला काम बरं. करणं, रोज प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. आता नक्की नक्की. आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. लक्षात ठेवा, हे मी सांगते इम्पॉर्टंट आहे 7 चक्रांचं. जर तुम्ही ह्याच्यावर काम केलं ना, खरंच तुम्ही जे आजार आहेत 7 चक्रांबाबतीत, ते तुम्हाला खरंच ना एवढं काम करून जाईल. थोडंसं मी फास्ट घेईन, पटापट बोलेन, पण तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये ऐका. हम्म. नक्की नक्की. आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. 7 चक्र आपल्याला दिसत नाही, अदृश्य अवस्थेत असतात ही, पण ते रंगांच्या साह्याने असतात. इंद्रियांना ते कंट्रोल करत असतात, आपल्या कंट्रोल करत असतात. कोणाकोणाला असं झिंझिण्या येणं असतं, म्हणजे झिंझिण्या येतात, अशा मुंग्या येतात ना पायाला वगैरे, हम्म. असं होतं ना. येतात येतात. हम्म. हो काम हो, करत येतात. असताना आपापल्या साधारण डोळ्यांनी ते पाहू शकत नाही चक्रांचा, पण तो चक्रांचाच खेळ आहे. तो चक्रांमुळेच आपल्याला होतो. ते जर बॅलन्स असेल ना, तर तुम्हाला त्रास होत नाही. लक्षात घ्या चक्रांचं. तुम्ही चक्रांचं उद्या जे मेडिटेशन आहे, आत्ता सांगून ठेवते, उद्या मेडिटेशन आहे. मेडिटेशनला आधी आपण ऑरा बिरा क्लीन करून घेणार आहे. खूप छान आहे उद्याचं, तर सगळ्यांनी जरूर या. आणि ना, मेणबत्ती, दिवा किंवा किंवा अगरबत्ती, तिघातले एक काही पण लावा. आणि मेडिटेशन होताना, चालू करायच्या अगोदर एकच मिनिट.
मेडिटेशन चालू करताना पाणी प्यायचंय, मेडिटेशन झाल्यानंतर पाणी प्यायचं आहे. हे आवर्जून सगळ्यांनी करा. आणि मेडिटेशन न करताना शांत चित्तेने पूर्ण माझ्याकडे लक्ष असलं पाहिजे, तर तुम्हाला ते चांगला अनुभव येईल त्याचा. तर उद्या चक्रांचं मेडिटेशन होणार आहे. आणि ह्याच्यात चक्रांचं मी देते ते स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यात कलर कोणता आहे तो लक्षात घ्या, वाचा ते. मग उद्या जसं मी चक्रांचं सांगेन, रूट चक्र तिथे लाल कलर, स्वाधिष्ठान चक्र आहे तिथे ऑरेंज कलर, त्याच्यावरती आहे मणिपूर चक्र तिथे येल्लो कलर, त्याच्यावरती आहे हार्ट चक्र तिथे आहे ग्रीन कलर, थ्रोट चक्र आहे तिथे आहे आकाशी कलर, आज्ञा चक्र आहे निळा, डार्क निळा, आणि क्राऊन चक्र जांभळा. जांभळा हे लक्षात ठेवा. हे कलर जरा आठवून ठेवा. मग मी तुम्हाला रोटेट होताना सांगणार तेव्हा ते गोल गोल फिरताना तुम्ही बघायचे मेडिटेशन मध्ये. आताच सांगून ठेवते मी, उद्या पण सांगेन तुम्हाला, पण लक्षात ठेवा. मॅडम तर स्क्रीनवर आपल्याला नाही येते काही? आता स्क्रीनवर मी सांगते तुम्हाला, आधी बर माहिती देते आणि मग सांगते. ठीक आहे. हे डोळ्यांनी पाहू शकत नाही पण ऊर्जा निर्माण करायचे काम करत असतात. हे चक्र ब्लॉक झाली असेल किंवा ऍक्टिव्ह झाले नसतील तर कसे समजायचे? जसं आपण जन्माला येतो तेव्हा कळी असते, जसं बघतो ना आपण झाडाला पण कळी असते, ती छोट्या स्वरूपात असते. जसं जसं ती फुलत असते तसं मोठं फूल होतं ते. तसंच आपले चक्र पण मोठे होतात. पण काय काय वेळा काय काय कळी फुलत नाही, ती थोडी तशीच राहते, फुल पण बरोबर होत नाही. म्हणजे बोलतात ना काय काय नॉर्मल नसतात, नॉर्मल त्यांची ती कळी फुललीच नसते, अर्धवट राहिली असते, त्यांना ब्लॉकेज निर्माण होतं म्हणून ती अर्धवट असते. आणि ज्यांचे पूर्ण चक्र विकसित झालेले असतात ना त्यांना ब्लॉकेज नसतात, त्यांना काही त्रास नसतो. आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा. म्हणजे तुम्ही ग्रुपवर टाकणार आहे का मॅडम? कारण मला दिसत नाहीये ते. मॅडम ह्याच्यावर येणार आपल्याला, एकच मिनिट सांगते मी. चक्र चक्र काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. मॅडम पूनम मॅडमला का? मॅडम ते पुन्हा दिसत नाहीये म्हटलं, कुठून पाहायचं ते सांगता का जरा? तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही आता ह्याला झूम मीटिंग वर आहे ना तुम्ही? हो, झूम मीटिंग वर आहे. मग पीपीटी दिसतात त्याला मॅडम? नाही दिसत मॅम आहेत फोटो मॅडम. बघितल्यासारखे साईडला करायचे. ते फोटो बघतो ना आपण, तसं मोबाईलवर फोटो बघतो ना तसं साईडला करायचं. असं फोटो मागे आपण थोडी साईडला स्क्रीन हलवा ना तसं करून मॅडम, बघा तुम्ही. मग दिसेल स्क्रीन तुम्हाला. हलवा थोडीशी. तुमच्या उजव्या हाताला नेटवर वर पण भेटून स्क्रीन जातील. लेफ्ट साईडला करा स्क्रीन तुमची. मीना मॅडम आहेत ना? हो मॅडम. तुम्ही हो मला आहे. प्रश्न विचारला होता, तुम्हाला मेडिटेशनला ध्यान नाही लागत काय? तर बघा, हे जरा लक्ष ठेवा. आलं का? झालं का मॅडम स्क्रीनशॉट? 2 मेगा आहेत. स्क्रीनवरती मॅडम ते 7 चक्रांना कसे रिचार्ज करायचे ते का, चार्ज करायचे ते का? नाही नाही, हो हे हो तुम्हाला तेच आहे तेच आहे. हो तेच ते. तेच आहे. 7 चक्रांना कसे रिचार्ज करायचे, बरोबर का? हो हो तेच आहे. मंत्र आहे लम, मूलाधार चक्राचा मंत्र आहे, बीज मंत्र लम आहे, कलर आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं उद्याच्या मेडिटेशनसाठी. आणि आता मी सांगते तुम्हाला. चला स्टार्ट करूया का सहस्त्र चक्रापासून? त्याचा कलर वगैरे लक्षात घ्या. मी कलर नाही सांगत आहे पण तुम्ही हे अभ्यास करा. याचा कलर आहे जांभळा, सांगते जाऊ देस. कलर आहे जांभळा, लक्षात ठेवा. उद्या जसं जसं सांगणार तसं तुम्ही लक्ष याच्यावर ठेवायचं. जांभळा कलर, निळा कलर, सहस्त्रार चक्र. चक्रांची ओळख झालेली आहे तुम्हाला? मॅडम फक्त 1, 2 आणि 6, 7 एवढे 2च दिसले स्क्रीनवर, मधले दिसले बघा, नाही. आहेत आहेत आहेत. वरतून खाली खाली आहे. हा आता दिसले, आता दिसले 3, 4, 5. हा, काढलंय स्क्रीनशॉट? हो हो शिवम सर दिसतंय तुम्हाला व्यवस्थित? हो, म्हणजे माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे याची ऑलरेडी. हा आहे ना. उद्या आपल्याला मेडिटेशन आहे बघा. पहिल्यापासून करते मी.
हो. परत काढा एकदा, परत काढा. चला, सहस्त्रार चक्र, त्याचा कलर हम्म. आहे जांभळा. ज्याचं हे चक्र ब्लॉकेज आहे त्यांना, सॉरी ब्लॉकेज बोलते, ज्याचं चक्र बॅलन्स आहे ना, हम्म. सहस्त्रार चक्र, त्यांना तर परमेश्वर पण दिसतो, लक्षात घ्या. पण त्याला खूप साधना लागते, खूप ध्यान लागतं. जे आपण साधू संत बोलतो ना, हम्म. ते करतात. पण आपण संसारात रमणारी माणसं आहोत ना, आपण तेवढं ऍक्टिव्ह करायचं नाही ते चक्र, नाही तर आपल्याला काहीच दिसणार नाही, संसारात रमणार नाही आपण. म्हणून आपण तेवढं नॉर्मली पण ऍक्टिव्ह 40 डे मध्ये दिसून जातात. आ काय बोलले सर? नॉर्मली पण 40 दिवसामध्ये दिसून जातात. नाही सर, खूप हे साधारण नाही आहे, याला 1000 पाकळ्या आहेत. एक साधारण चक्र नाहीच आहे, ओपनच नाही होणार. एवढी साधना लागते त्याला ना, खूप साधना सहस्त्र लागतात. पाकळ्यांचे आहे ते. आ? नाही सहस्त्र नाही म्हणजे पाकळ्या हे असतात जरी त्याला. ओपन नाही झालं, पण हे ओपन जरी नाही झालं, पण तरी नॉर्मली जर कोणी म्हणजे करत असेल नामजप, तर त्याला दिसून जातात बऱ्याच वेळा. हा, मग पण तेवढी साधना लागते. होतं ना ओपन, तुमची जर साधना तेवढी हो. स्ट्रॉंग असेल ना, तर तेवढं तुम्हाला दिसणार, तुम्हाला भविष्यात घडणारं दिसतात. आपण बोलतो हे साधू संत सांगतात फटाफट तोंडावर, बंद डोळे करून का सांगतात? तेवढी साधना आहे त्यांची, बरं. तेवढं चक्र त्यांचं ओपन आहे. म्हणजे त्या लोकांना ना भविष्यातल्या गोष्टी सगळ्या कळतात पुढच्या, एवढं ते चक्र ओपन होतं तेव्हा, सहस्त्रार चक्र. हेच चक्र ब्लॉक असेल तर निगेटिव्ह एनर्जी, आध्यात्मिक नसतात, नास्तिक असतात. आपण बोलतो ना, अरे हा तर नास्तिक आहे, तर ते खरं म्हणजे देवधर्मात कुठे नसतात, त्यांना देवांवर विश्वास नसतो. आज्ञाचक्र, आता 2 भुवयांच्या मध्ये असतं ते आज्ञाचक्र, लक्षात घ्या. उद्या मी तसं सांगत जाईन तुम्हाला. त्याचा कलर आहे डार्क ब्ल्यू. कलर बघा, निळा. मंत्र बघा, ओम आहे. तुम्ही रोज मी काय सांगते ते पण लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता ना बीज मंत्रांचं, तर एका लाईनीत केल्यात ना, बसलात. आता मूलाधार चक्राचा असेल तर उच्चार करायचा लम, मग नंतर स्वादिष्टान चक्राचा, वरती मणिपूर चक्राचा. आपण पुढच्या लेवलमध्ये शिकू, सगळं शिकू. थर्ड आय चक्र काय काम करते, त्यामुळे आपल्या आयुष्यात काय घडते, तर आध्यात्मिक जागरूकता येते. आपले हे चक्र दिव्य शक्तीचं केंद्र आहे. ह्याच्यात म्हणजे इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. हे लोक स्पष्ट असतात. जर ह्या व्यक्तीला सांगितले अमुक व्यक्तीकडे जाऊ नको, तो मुद्दाम जाणार, लक्षात घ्या. त्यांचं हे चक्र तर ऐकणारच नाही, म्हणजे स्वतः खात्री करून घेणार सगळं बरोबर आहे की नाही, आणि मगच विश्वास ठेवणार समोरच्यावर, ज्याचं हे चक्र बॅलन्स आहे तो. ब्लॉकेज असतील तर हे मुंगेरी लाल सारखे स्वप्न बघणार, स्वप्नामध्ये रमणार. ओके, तर्क वितर्क करणार हे लोक. आता विशुद्ध चक्र, कंठ, जे जास्त अबोले असतात, जास्त बोलत नाहीत, म्हणजे असे कोंडल्यासारखे राहतात बघा, त्यांना थायरॉइडचा त्रास पण होतो. मग ह्यासाठी तुम्ही जर खरंच तुम्हाला बोलायला येत नसेल ना कोणाला काही, खूप शांत असाल ना, सरळ दरवाजा बंद करायचा, एका रूम मध्ये जेवढं बोलायचंय, जेवढं भडास काढायचंय तेवढी काढायची, पण बोलायला शिका. जास्त बोललेलं पण चांगलं नसतं आणि कमी बोललेलं पण चांगलं नसतं, पण बोलणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, तुम्हाला आजार होत नाही, ब्लॉकेजेस होतात. जे बोलत नाहीत ना, त्यांचं थ्रोट चक्र ब्लॉक होतं, मग आपल्याला आजार निर्माण होतात तिथे. कोणाशी तरी बोलून मन मोकळं करा, पण अशा व्यक्तीशी मन मोकळं करा की 10 ठिकाणी सांगणार नाही. काय काय लोकांची सवय असते ना, जर एकाला सांगितलं तर सगळ्यांना सांगणार. तर मग त्यापेक्षा ही टेक्निक चांगली आहे ना, रूम मध्ये बंद व्हायचं, आपल्या ज्या गोष्टी असेल त्या बोलून मोकळ्या व्हायच्या. काही लोक छान बोलतात, खरंच आपल्याला ऐकावंसं वाटतं ना त्यांच्या गोष्टी, तर त्यांचं खरंच थ्रोट चक्र ओपन असतं, लक्षात घ्या. अनाहत चक्र, आता हे आपलं हार्टच्या मध्ये, हार्टच्या इथे अनाहत चक्र म्हणजे हार्टच्या इथे. तर हे चक्र म्हणजे आता प्रेमाचं केंद्र आहे, तुम्हाला माहितीये. हे प्रेमाचं केंद्र आहे हार्ट चक्र आपलं, प्रेम आणि भावनांचं केंद्र आहे. हे चक्र नातेसंबंधांना कंट्रोल करते. आपल्याकडे पैसा भरपूर असेल, पण
आपल्याला माणसंच जोडता आली नाही, आपली वाणीच बरोबर नसेल, तर ह्या चक्राचा काहीच फायदा नाही. ब्लॉकेजेस होतात. एखाद्याला असं ना, एक घाव दोन तुकडे समोरच्याला फटकन ताडफाड बोलायचं आणि बाजूला व्हायचं, तर ते ब्लॉकेज निर्माण होतात आपल्यामध्ये. महत्वाचं आहे. पैसा पण फार महत्वाचा आहे, पण व्यक्ती जोडणे पण महत्वाचं आहे. नाते तुटते, आपण दुसऱ्यांवर ब्लेम करतो, खापर फोडतो. हार्ट अटॅक, ह्याच्यामुळे हार्ट अटॅक होतो. मणिपूर चक्र, नाभीच्या 4 बोट वरती मणिपूर चक्र लक्षात घ्या. त्याचा कलर आहे पिवळ्या रंगाचा. लक्षात घ्या, मी तुम्हाला आज सांगते, तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे सगळ्यांनी. रंग लक्षात ठेवा उद्या. मणिपूर चक्र सर्व इच्छाशक्तीचं केंद्र आहे. आपल्या इच्छांना कंट्रोल करत असते. जर आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करायच्या असेल तर ह्या चक्राला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. ह्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस असतील तर वेगवेगळ्या पोटाचे आजार संबंधी होतात. कावीळ, शुगर, स्किनचे प्रॉब्लेम ह्या चक्रामुळे होतात. स्वादिष्टान चक्र, त्याचा कलर आहे ऑरेंज. हे चक्र जर बॅलन्स असेल तर तुमच्या इतरांसाठी फिलिंग चांगल्या असतात. तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो. हे पण पोटासंबंधीच आहे, लक्षात घ्या. ओटी पोटाच्या नाभीच्या 4 बोट खाली, मणिपूर चक्र 4 बोट वरती आणि स्वादिष्टान चक्र 4 बोट खाली. हे जर अस्थिर असेल तर स्वतःला संसार सुखापासून लांब ठेवतात, गर्दीपासून दूर ठेवतात. जसे आपल्या हातातून अपराध झाला आहे. लेडीज मध्ये हे चक्र ब्लॉक झालेले असेल तर बाळाच्या म्हणजे गरोदरपणासाठी खूप प्रॉब्लेम होतो. मुलांसाठी प्रॉब्लेम होतो. पीसीओडी सारखा प्रॉब्लेम होतो. ज्या ज्या चक्राचा कलर आहे त्या त्या कलरचे कपडे घालायचे, फळं खायचे, भाज्या खायच्या. सुरुवातीपासूनच जास्त लेडीज लोकांना हे चक्र त्रास देत असतं, पण त्याच्यावर जर काम केलं ना लेडीज लोकांनी स्वादिष्टान चक्रावर, तर खरंच हे बॅलन्स होतात. आपल्याला मेन त्रास पोटापासूनच असतो ना, तर जर तुम्ही ह्याच्यावर काम केलं तर खरंच खूप चांगलं आहे. म्हणजे ते मेडिटेशन केलं तर. रूट चक्र, मूलाधार चक्र, हे मूलाधार चक्र आहे. हे ऍक्टिव्ह नसेल तर काय होते, माकड हाडाजवळ हे एनर्जीचं केंद्र आहे. जर तुमच्यामध्ये चेतना नसेल, ऊर्जा नसेल, चक्र इम्बॅलन्स असेल, ब्लॉक झालेले आहे, आळस निर्माण होतो. आता सकाळी उठल्यावर काय कायना होतं ना, की मला कंटाळाच आलाय, आता मी कामच करत नाही, होतं ना असं. होतं. आऊ दे, करायचं तर करूया, नंतर करूया. तर खरंच काय कायचं मूलाधार चक्र बॅलन्स नसतं, ब्लॉक असतं. त्याच्यामुळे असं निर्माण होतात हे आजार वगैरे. प्लस आपल्याला त्याच्यावर लक्ष देणं जरुरी आहे. काय काय लोक बघा इतके घाबरे असतात, नुसतं दरवाजाची बेल जरी वाजली तरी घाबरतात, दचकतात. बॅलन्स नसतं चक्र, म्हणून त्यांना प्रॉब्लेम होतं. आणि ज्यांचं बॅलन्स असतं त्यांना काहीच त्रास होत नाही. लक्षात ठेवा, सगळी चक्र आहे ती बॅलन्स झाले असेल तर काहीच त्रास होत नाही. म्हणून रेखीद्वारे आपण ह्या चक्रांना सगळ्यांना बॅलन्स करूया. वर्षा मॅडम, बोर झालात का? हो, नाही, बिलकुल नाही. मी विचार करून राहिली की माझं एकही चक्र कदाचित बॅलन्स नसावं. नाही, असं नाही बोलायचं. होणार. उद्याचं मेडिटेशन आहे ना, हा, झोपायचं रे. त्याच्यानंतर होईल. आता सध्याची 4:30 पोझिशन झोप काढून घ्या. आहे. झोप येते बोलताना तुम्ही, मग उद्या खरंच झोपू नका. पण खरंच उद्याचं जर मेडिटेशन आहे, मी तुम्हाला 10 वेळा बोलते की खरंच उद्याचं चांगलं आहे. तुम्ही त्याच्यावर जर काम केलं, सतत ऐकत राहाल ना तुम्ही, तर खरंच चक्र हळूहळू हळूहळू बॅलन्स होतात. मेडिटेशन हे आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये पाहिजेच, गरजेचं आहे. लक्षात घ्या. आता इथपर्यंत आजचा सिलेबस झालेला आहे आपला. कोणाला काय प्रश्न असतील तर एकेकाने माईक ऑन करा आणि बोला. बोला. मॅडम स्क्रीनशॉट शेअर करायला लावले होते ना हा. सगळ्या चक्रांचे, 7 चक्र, तर ते ग्रुपवर शेअर करणार आहात ना? ग्रुपवर ना मॅडम, तुम्ही आता रेकॉर्डिंग येईल ना? बरं, रेकॉर्डिंग टाकणार आहे का तुम्ही मग? ओके, रेकॉर्डिंग कालची पण आलेली आहे आपली. बरं. कालची रेकॉर्डिंग बघितली नाही का तुम्ही? नाही, पाहिलेलं नाही अजून. आलेली आहे आपली रेकॉर्डिंग, ग्रुपवरच आहे. आणि ना, बरं. बोलते ना, पहिल्या दिवसापासून तुम्ही लिहायची सुरुवात करा. थोडं हा, थोडं थोडं लिहिले ना, लिहिलंय ना, हो, तर लिहिले, तुम्ही काल पण लिहिले, आज पण लिहिले. रेकॉर्डिंग बघून लिहायची सुरुवात कराल ना मॅडम, तर खरंच तुम्हाला खूप फायदा होईल. खूप फायदा होईल मॅडम. ओके.
हो हा मेघा मॅडम मॅडम जे काय बोलत होता? आज्ञाचक्र आहे ना, आज्ञाचक्र त्याचं थोडंसं एक्सप्लेन करा ना. म्हणजे ते कोण रिलेटेड बोलतोय? कशाचे आहे? मीना. हा आज्ञाचक्राचं आहे ना मॅडम. उद्या तुम्हाला मेडिटेशन मध्ये समजून जाईल ते. उद्याचं पहिलं मेडिटेशन बरं, करा, मग मी तुम्हाला सांगते. चालेल. मला विचारायचं होतं मॅडम. हा बोला ना. ऍक्च्युली मी मेडिटेशन ऑलरेडी करतेय, पण मध्यंतरी माझा गॅप झाला होता ना, तर मला एक आता असा प्रॉब्लेम येतोय की स्वादिष्टान चक्रापासून वर जे आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात किंवा माकड हाडामध्ये जी जाणीव होते हम्म. मूलाधार ती चक्र. मला नाही, स्वादिष्टान चक्रापासून पुढे हम्म. तर कधी होते तर कधी होत नाही. मग त्यासाठी मग काही नाभी चक्राचं क्लिअरन्स करावं लागतं का? आहे ना आता उद्याचं मणिपूर मेडिटेशन. मी चक्राचं. तुम्हाला तेच सांगते, उद्याचं मेडिटेशन जे आहे ना मॅडम, ते हम्म. चक्र ओपन करण्यासाठीच आहे. तुम्ही रोज ते ओके. सातत्याने येत राहाल ना, हळूहळू तुमचे आपोआप चक्र ओपन व्हायला सुरुवात होणार. लक्षात घ्या, त्यांचे मंत्र आहेत. मीना मॅडम बोलतात आहे ना जसं की काय करायचं, हा. पण तुम्हाला तेच सांगते, त्याच्यात बीज मंत्र आहेत ना, जसा हम्म. लम. हो, बीज मंत्र पण माहिती आहेत. हा. मूलाधार चक्राचं काय आहे? हम्म. लम आहे. ते लम. मी एक सांगते. 2 मिनिटं माझ्या बरोबर सगळ्यांनी करा हे मेडिटेशन. मी दिलं नाही अजूनपर्यंत, फर्स्टच करते. नाही तर मी इतक्या ह्याच्यामध्ये केलं नाही. सगळ्यांनी डोळे मिटा. मीना मॅडम लक्षात घ्या, तुमचं लक्ष नाही लागत, काय लागत नाही ना, तर खूप फक्त एकदाच बोलू आपण. डोळे बंद करा, हात असेच ठेवा, कसे पण ठेवा, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं. आता हात जोडा किंवा कसं पण. चला स्टार्ट. आणि कोणतरी एकाने, मेघा मॅडम तुम्ही बोलता का माझ्या मागून? हो हो, चला. बोलते. हा, डोळे सगळ्यांचे बंद. लम. लम. सूर ओढायचा असा. बोला मॅडम. लम. असा बघा. लम. लम. असा तुमच्या ह्याच्यामध्ये आवाज घुमला पाहिजे कंठामध्ये. लम. मीना मॅडम या तुम्ही. लम. या मीना मॅडम. मी करते मॅडम. हा. लम. हा, राईट राईट. मेघा मॅडम समजलं? हो, समजलं मॅडम. आणि त्याची जाणीव मॅडम मूलाधार चक्रावरती पण कंपन जाणवतात आहेत. हा, आणि ज्या ज्या चक्रावेळी मी बोलते ना, तर तिथे लक्ष तुमचं मूलाधार चक्रावर पाहिजे. आता मी लम बोली मूलाधार चक्राचं, मग तुम्ही परत मी वरती आली स्वादिष्टान चक्र. वम. चला स्टार्ट करूया मूलाधार चक्रापासून. आता समजलंय ना तुम्हाला? मीना मॅडम आणि हो. तुम्ही दोघींनी बोला आता. हो, स्टार्ट. चालेल. डोळे बंद सगळ्यांचे. मी आता थांबणार नाही, डायरेक्ट सगळे घे ना. लक्षात ठेवा, वरती हो. मूलाधार चक्राचं लम आहे, स्वादिष्टान वम आहे, मणिपूर चक्राचा रम असेल. लक्षात ठेवा नावं. हार्ट चक्राचं यम आहे, थ्रोट चक्राचं हम आहे, आज्ञा चक्राचं ओम आहे, क्राऊन चक्राचं ओम आहे. ओम. हा, लक्षात घ्या. आले लक्षात सगळ्यांना? हो. चला स्टार्ट. मीना मॅडम आणि मेघा मॅडम दोघींनी करायचं. हो. लम. 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 वम. वम. रम. 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 यम. 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 थ्रोट चक्राकडे जा. हम. हम. आज्ञा चक्राकडे. ओ. ओम. क्राऊन चक्राकडे. अ. ओम. समजतंय का? समजतंय? छान व्हायब्रेशन, हो. छान असं व्हायब्रेट होतं बॉडीमध्ये.
पण इथून ना असं व्हायब्रेशन केलात ना आणि त्या त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचंय. बॉडी पूर्ण व्हायब्रेट होते मॅडम. हा, मग तुम्हाला तसंच कंपनी जाणवणार ना, तुमचे चक्र बॅलन्स म्हणजे हे होतात आहेत ना, चक्राकडे लक्ष जात आहे ना, हो ऍक्टिव्ह हो होतात आहे ना चक्र. पूर्ण बॉडी अशी व्हायब्रेट झाल्यासारखी. पाणी पिऊन घ्या, पाणी पिऊन घ्या, पाणी पिया. थोडी साखर टाका तोंडामध्ये. साखर टाकून घ्या तोंडामध्ये. रिलॅक्स व्हा, शांत व्हा, काही हालचाल करू नका, शांत व्हा. डोळे, कोणाला असं वाटलं पाणी प्यायचं, शांत बसायचं 2 मिनिटं, कुठेच लक्ष द्यायचं नाही, काही डोक्यात विचार यायचं नाही, फक्त आपल्या देवाला आठवायचं. ओके, 2 मिनिटं शांत बसे. वाटतंय शांत? वाटतंय. ठीक आहे, बोला मग. मेघा मॅडम समजलंय? हो मॅडम, समजलंय. तुम्ही हे शॉर्ट आहे, पण एक म्हणजे आता लंब आहे ना, 3 वेळा बोलायचं आणि थोडासा वेळ वाढवायचा. 3 वेळा प्रत्येक चक्रावर येतं ना, तेव्हा 3 वेळा बोलायचं. डेलीच करायचं, डेली करा. तुम्हाला इतका रिझल्ट चांगला आहे ना, म्हणजे मी खरंच सांगते, इतका रिझल्ट चांगला ना, म्हणजे मी आतून बोलते, लक्षात घ्या. खरंच सगळ्यांसाठी बोलते, मी आतून बोलते. मी स्वतः करते. मला मेडिटेशन एवढं आवडतं, एक्सरसाइज एवढी आवडते, चालायला एवढं आवडतं, मी रोज डेली करते, डेली सकाळी न चुकता. सगळ्यांनी खरंच हा फरक स्वतःमध्ये अनुभवा. खूप चांगला अनुभव आहे. मॅडम बरं वाटतंय का? रश्मी मॅडम हो बरं वाटतंय. शांतच राहा तुम्ही आता थोडा वेळ. ओके, मग आता निरोप घेऊया का? कोणाचे प्रश्न आहेत का? हो. मीना मॅडम, आज्ञा चक्राचा ओम तुम्ही करत जा चांगला. चालेल मॅडम. गडद रंग आठवायचा इथे, पूर्ण चक्र फिरताना बघायचं. उद्याचं मेडिटेशन एवढं छान होणार आहे ना, तेव्हा तुम्हाला समजेल. चालेल. आणि मॅडम जे आपण नाही म्हणायला नाही पाहिजे, म्हणजे माझे सकाळपासून डोक्यात येते थोडं की आपण नाही म्हणायला नाही पाहिजे, पण माझे एक होतं मॅडम. प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट चालू आहे. तर माझी अशी इच्छा आहे की मला एमसी नाही यायला पाहिजे. तर हे याचं कसं आपण हे करू? माझ्यापासून एमसी दूर आहे, हॅलो, माझ्यापासून एमसी दूर आहे, आवाज नाही पाळी येते. माझ्यापासून दूर आहे. तुमच्या इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. येतोय ना सगळ्यांना आवाज? हा. येतोय. हम्म. येतोय का आता? हो हो हो. आवाज येतोय मॅम. मीना मॅडम येतोय का तुम्हाला? येतोय. हा, माझ्यापासून हो पाळी दूर येतोय. आहे, मी प्रेग्नेंट आहे, मी प्रेग्नेंट आहे, माझ्यापासून पाळी दूर आहे, मी प्रेग्नेंट आहे, मी प्रेग्नेंट आहे. हवे नाही असेल ते चालेल. आम्ही बऱ्याच वेळ बोलत राहा. मी प्रेग्नेंट आहे, मी प्रेग्नेंट आहे, मी छान आहे, मी सुखरूप आहे, माझी प्रेग्नेन्सी छान होणार आहे, माझी पाळी दूर आहे माझ्यापासून, मी प्रेग्नेंट आहे, मी प्रेग्नेंट आहे, मला छान बाळ होणार आहे, छान बाळ होणार आहे. ते रोज बोलत राहा, स्वतःला अफर्मेशन देत राहा बघा. आणि जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर खरंच मला कॉल करा. खूप लेडीज मुलं झालेत त्यांना, पण मला पर्सनली कॉल करा तुम्ही, मी सांगेन तुम्हाला. काय कोणाला खरंच प्रॉब्लेम असेल ना, तर मला खरंच कॉल करा. फक्त रात्रीचा करू नका, 8च्या नंतर. 8च्या आधी कोणी पण काय प्रॉब्लेम असेल तर खरंच कॉल करा मला. ओके, घेऊया निरोप आपण. चालेल. हो चालेल. चला, चालेल. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू मॅम. उद्या या थँक्यू. सगळ्यांनी, छान मेडिटेशन आहे. हो हो. हो